तर मित्रांनो, कोरोडो बेसिक ड्रॉच्या सीरीज मधला आजचा क्लास 13 आणि यामध्ये आपण पाहणार आहे आर्टिस्टिक मीडिया मधील स्प्रेअर टूल, ते पण अगदी डिटेल मध्ये. त्या अगोदर मी प्रथमेश सावळे आणि स्वागत आहे तुमचं सावळे क्रिएटिव्ह या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. येथे मी तुम्हाला ग्राफिक डिझाईन रिलेटेड नवीन कन्सेप्ट, टूल्स आणि प्रोफेशनल टिप्स रेग्युलर शेअर करत असतो. तर तुम्हाला कोरोडो परफेक्ट शिकायचं असेल तर तुमच्या भावाला तुम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्याकरता तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर चला मग वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, कोरोडो ओपन केल्यानंतर तुम्हाला जो लेफ्ट साईडचा बार दिसला आहे तो आपला टूल बार, आणि या टूल बार मधलं जे 6 नंबरचा ऑप्शन आहे त्या आहे आर्टिस्टिक मीडिया टूल, आणि जी शॉर्टकट की आहे आयचा यूज करून पण आपण आर्टिस्टिक मीडिया टूल यूज करू शकतो. आणि यावरती जर क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये काही प्रॉपर्टी टूलमध्ये ऑप्शन दिसतील. त्यामधला जे ब्रश टूल आहे तो आपण अगोदरच्या क्लासमध्ये पाहिला आहे, आणि या क्लासमध्ये आपण पाहणार आहे स्प्रेयर टूल. तर स्प्रेड टूलचा यूज आपल्याला सीरीज ड्रॉ करण्यासाठी होतो. सीरीज कशाची, तर आपल्याला काही यामध्ये काही प्रिसेट मिळतील इमेजेसचे, ते आपण त्या इमेजेसची सीरीज ड्रॉ करू शकतो. आणि यामध्ये जास्त आपल्याला स्ट्रोकवर आधारित आहे. आता स्ट्रोक काय असतो, तर अशा प्रकारे मी इथे जर ब्रश टूल सिलेक्ट केला आणि अशी जर लाईन पडली तर आपण अशा प्रकारे स्ट्रोक ड्रॉ करू शकतो. आणि या आपल्याला काही प्रिसेट दिसतील. अशा प्रकारे या प्रिसेटचा यूज करून आपण वेगवेगळे इथे स्ट्रोक ड्रॉ करू शकतो. तर याला काय करतो, मी इथून अगोदर डिलीट मारतो. सॉरी, याला डिलीट मारतो. आणि त्यानंतर परत इथे आर्टिस्टिक मीडिया टूल सिलेक्ट करतो आणि स्प्रे टूलवर सिलेक्ट करतो. आणि त्यानंतर आपल्याला याच्या रिलेटेड आपल्याला प्रॉपर्टी टूलबार मधील ऑप्शन दिसते. तर सर्वात अगोदर दिसते आपल्याला याची कॅटेगरी. या कॅटेगरीमध्ये आपल्याला फूड, अजून प्लांट्स, ऑब्जेक्ट, म्युझिक, ही खूप काही कॅटेगरी दिसतील. आणि याच्याच रिलेटेड जर समजा आपण इथे फूड केलं आणि याच्याच रिलेटेड आपल्याला काही फूडचे पॅटर्न दिसतील, म्हणजे इमेजेसची सिरीज दिसेल. आणि जर इथे जर आपण प्लॅन केलं तर इथे जर आपण अशा प्रकारे प्लॅन केलं तर आपल्याला इथे प्लॅनचे जे पॅटर्न आहेत ते येतील. तर याचा आपण यूज कसा करायचा ते बघू. तर अगोदर मी काय करतो, इथून समजा फूड आहे तर फूडचं घेतो. तुम्ही तुमच्यानुसार कोणतेही घेऊ शकता. आणि याचा जो यामधला जो पॅटर्न आहे त्यामधला एक कोणताही पॅटर्न घेतो. आणि अशा प्रकारे आपण त्याला ड्रॉ करू शकतो. आणि याच ठिकाणी जर आपण प्लॅन घेतला, प्लॅनवरती क्लिक केलं आणि यामधला जर कोणता सिलेक्ट केला प्लॅन, तर याचा आपल्याला प्लॅन पण करता येते. आणि किंवा जर तुम्हाला जर सेपरेट जर करायची असेल ड्रॉइंग, तर आपण इथे अशा प्रकारे पण करू शकतो. त्याला काय करतो, मी परत डिलीट मारतो. आणि त्यानंतर या जो वरचा ऑब्जेक्ट आपण ड्रॉ केलेला आहे त्याला सिलेक्ट करतो. यामधला समोरचा ऑप्शन दिसते आपल्याला ब्राउज. ब्राउज या ऑप्शनवरती आपण जर क्लिक केलं तर आपल्याला इथे इम्पोर्ट करण्यासाठी ऑप्शन येईल. आता इम्पोर्ट काय करायचं, तर जे काही आपण कस्टम स्ट्रोक बनवतो. आता मी क्लास 12 मध्ये सांगितलं आहे की कस्टम स्ट्रोक कसे बनवायचे, कसे त्याला ऍड करायचं, कसं त्याला सेव्ह करायचं आणि कसं त्याला ओपन करायचं. तर यावरती क्लिक करून तुम्ही त्याला स्ट्रोकला ओपन करू शकता. आणि त्याचबरोबर काय होते, काही कोरोडॉच्या व्हर्जनमध्ये प्रॉब्लेम येते. जी ही लिस्ट आलेली आहे ते आपल्याला वरच्या दिशेने येते. तर मग अशा वेळेस काय करायचं, ते विंडोवरती क्लिक करायचं आणि डॉकरवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे इफेक्टचं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला होवर करायचं आणि त्यानंतर आर्टिस्टिक मीडिया यावरती क्लिक करायचं. आर्टिस्टिक मीडियावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पूर्ण त्याचा डॉकर ओपन होईल. आणि यामधले तुम्ही जे तुम्हाला लागणारे स्ट्रोक आहे ते मी इथून यूज करू शकता. यामध्ये तुम्हाला डिफॉल्ट स्ट्रोक आणि एक कस्टम दिसतील. कस्टम म्हणजे जे आपण बनवलेले स्ट्रोक आहेत ते दिसतील, आणि डिफॉल्ट जे की अगोदरच ते कोरोडॉमध्ये बाय डिफॉल्ट आहेत ते स्ट्रोक दिसतील. तर अशा प्रकारे आपण ते इथून ऍड करू शकतो. तर पाहूया समोरच्या काही प्रॉपर्टी. तर मी इथे हे स्ट्रोक ड्रॉ केलेलेच आहे. त्यानंतरचं ऑप्शन आहे इथे स्प्रे लिस्ट ऑप्शन. तर यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक विंडो ओपन होईल. यामुळे आपण काय करू शकतो, एक प्लेलिस्ट क्रिएट करू शकतो. ते कशी करू शकतो ते पाहू. तर मी अगोदर काय करतो, जी प्लेलिस्ट इथे तयार झालेली आहे ती एका सिक्वेन्सनं तयार झालेली आहे. म्हणजेच अगोदर हा जो इमेज 1 आहे तो हा आहे, इमेज 2 हा आहे, अशाच प्रकारे बाकी हे आहे. जर आपल्याला सिक्वेन्स चेंज करायचा असला, म्हणजे जर हा फ्रूट आपल्याला इथे आणायचा असला तर काय करायचं, अगोदर एक क्लिअर करायची. आणि जे इमेजेस आहे त्यामधला आपल्याला जो अगोदर इमेज, म्हणजे हा जर इमेज अगोदर लागत असेल इथे, तर काय करायचं, याला ऍड करायचं. अशाच प्रकारे आपण बाकीचे इमेज सिक्वेन्शियली ऍड करू शकतो. आणि त्यानंतर इथून ओके करून करू शकतो. आणि त्यानंतर तुम्हाला असा सिक्वेन्स दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही त्याचा या ऑप्शनचा यूज करू शकता. त्यानंतर ऑप्शन दिसते याची साईज, जी की याची आपल्याला इथून साईज मेंटेन करता येते. अशा प्रकारे याला स्मॉल करता येते, अशा प्रकारे याला मोठं करता येते. आणि त्यानंतर ऑप्शन इथे दिसतं आपल्याला इन्क्रिमेंटल स्प्रेइंग. तर हे लॉक आहे, आपण याला अनलॉक करू. अनलॉक केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. त्याच प्रकारे आपण याची साईज अशा प्रकारे
कमी करू शकतो. कमी जर केली, जे सेकंड ऑप्शन आहे तर याची कमी केली, तर बघू शकता तुम्ही इथून याची जी साईज आहे ते थोडी-थोडी इथून अशी कमी होत चाललेली आहे. आणि जर वाढवली तर याची साईज अशी प्रकारे वाढेल. तर आय होप हे तुम्हाला समजलं असेल आणि हेच जर ऑप्शन तुम्ही लॉक केलं, ते प्रॉपर एकाच साईजमध्ये राहतील. आणि त्यानंतर ऑप्शन आहे दिलेला आहे स्प्रे ऑर्डर. तर स्प्रे ऑर्डरचा ऑप्शनचा काय उपयोग होतो ते बघू. स्प्रे ऑर्डरवरती क्लिक केलं, कॅटेगरीवरती क्लिक केलं आपण, तर सॉरी ड्रॉपडाऊनवरती क्लिक केलं तर आपल्याला रँडमली, सिक्वेन्शियली आणि बाय डायरेक्शन ऑप्शन दिसतील. तर रँडमली जर क्लिक केलं तर जे फ्रूट आहे ते कोणत्याही रँडम ऑर्डरने अरेंज होतील. आणि त्यानंतर जर सिक्वेन्शियली केलं तर जो सिक्वेन्स दिला इथं स्प्रे लिस्टमध्ये त्यानुसार ते फूड इथे अरेंज होतील. आणि त्यानंतरचा दिला आहे बाय डायरेक्शन, जे की आहे ते एकाच डायरेक्शनने एकच फ्रूट इथे ड्रॉ केल्या जाईल. तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर आपण जर जर जो सिक्वेन्स बनवलेला आहे फ्रूटचा, तो जर आपल्याला सेव्ह करायचा असेल, कस्टम सिक्वेन्स बनवायचा असेल, तर आपण याला एका प्लेलिस्टमध्ये ॲड करू शकतो. तर यावरती क्लिक केलं तर ते इथे कस्टमवरती क्लिक केलं तर आपल्या कस्टममध्ये एक ते ॲड होऊन जाईल. अशा प्रकारे ते इथे ॲड होऊन जाईल. त्यानंतरचा ऑप्शन दिसते आपल्याला इथे इमेजेस पर डेप्थ अँड इमेजेस स्पेसिंग. सिंपल याचा मीनिंग असा आहे, की हे जे आपण जे ड्रॉ केलेलं आहे, यामधली जर आपल्याला स्पेसिंग कमी जास्त करायची आहे, म्हणजे या 2 मधली जर आपल्याला जी स्पेसिंग आहे ती कमी जास्त करायची असेल, तर आपण ते अशा प्रकारे इथून करू शकतो. आणि त्यानंतरचं ऑप्शन दिसते आपल्याला इथे रोटेशन. या रोटेशनवरती क्लिक केलं तर आपल्याला इथे कोणत्याही अँगलने याला रोटेट करता येते. जर समजा याला मी 90चा अँगल दिला, तर ते अशा परत याला एंटर करतो किंवा 45चा अँगल देतो. 45चा अँगल दिला तर अशा प्रकारे रोटेट होईल. जर तुम्ही 15चा अँगल दिला तर ते अशा प्रकारे रोटेट होईल. आता रिलेटिव्ह टू पाथ हे ऑप्शन दिसते तुम्हाला. यावरती जर आपण क्लिक केलं तर ते पाथच्या नुसार ॲडजस्ट होईल. कसं? समजा इथे तुम्ही शेप टूलवरती क्लिक केलं तर तुम्हाला याचा पाथ दिसते पाथ. अगोदर याला काय करतो मी ऑब्जेक्टला डिलीट मारतो आणि नवीन ऑब्जेक्ट इथून तयार करतो. परत त्यावरती तो कस्टमरच्या ऐवजी आपण इथे काय करू अगोदर फुल ड्रॉ करू आणि त्यानंतर आपण काय करू याला अगोदर याला डिलीट मारून टाकू. कस्टम बनवलेले आहे आणि फूडमध्ये जाऊ आणि यामधला आपण अगोदर याला डिलीट मारू. डिलीट मारल्यानंतर परत इथून आर्टिस्टिक मीडिया टूल सिलेक्ट करू आणि त्यामधला एक असा परत तो पॅटर्न असा ड्रॉ करू. तर ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला परत यावरती रोटेशनवरती क्लिक करायचं आहे आणि रिलेटिव्ह टू पाथ यावरती क्लिक करायचं आहे. तर आता रिलेटिव्ह टू पाथवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे शेप टूलवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला दिसेल हा जो पाथ आहे या पाथच्या नुसार जे फ्रूट आहेत ते असे अरेंज होतील. आणि जर याचा जर पाथ अशा प्रकारे इथे नोडवरती क्लिक करून अशा प्रकारे चेंज करू शकता आणि त्या पाथच्या नुसार ते फूड असे ऍडजस्ट होतील. आणि त्यानंतरचं ऑप्शन आहे ऑफसेट. तर या ऑफसेटच्या ऑप्शनचा मी पण आतापर्यंत यूज केला नाही. तर आपण याला इथे स्किप करू. त्यानंतरचं ऑप्शन आहे इथे स्केल स्ट्रोक विथ ऑब्जेक्ट. आपण याला अशा प्रकारे इथे स्केल करू शकतो. हे पण आपण ऑप्शन मागच्या क्लासमध्ये पाहिलाय आणि हे तर पाहिलंच आहे बॉन्डिंग बॉक्स. तर यावरती क्लिक केलं तर तुमचे हँडल्स आहे या ऑब्जेक्टचे ते तुम्हाला इथून दिसणार नाही. आणि यावरती जर तुम्ही अनऍक्टिव्ह केलं तर आपल्याला याला अशा प्रकारे रिसाइज वगैरे करता येतो. अशा प्रकारचा आपण इथे स्प्रेड टूलचा यूज करू शकतो. वेगवेगळे ऑप्शन घेऊन अशा वेगवेगळे स्ट्रोक डिझाईन करू शकतो आणि याचाच वापर आपण टेक्स्टवरती पण करू शकतो. तो कसा? एक काम करतो मी इथे पहिले टेक्स्ट टूल सिलेक्ट करतो आणि त्यानंतर इथे स्प्रेयर SPRAYER हे टाईप करतो. सॉरी याला काय करतो मी कॅपिटलमध्ये टाईप करतो कॅप लॉक करून SPRAYER आणि त्यानंतर याला काय करतो सिलेक्ट करतो आणि याला बोल्ड करून टाकतो आणि याची साईज इथून हँडलच्या सहाऱ्याने अशी वाढवतो. आता साईज वाढवल्यानंतर काय करू आपण याला सिलेक्ट करून ठेवू आणि सिलेक्ट करून ठेवल्यानंतर आपल्याला इथे ब्रश टूलवरती सॉरी आर्टिस्टिक मीडिया टूलवरती यायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर यामधला जो आपल्याला कोणताही पॅटर्न द्यायचा असेल तर मी फूडमध्ये जातो आणि त्यानंतर यामधला एक कोणता पॅटर्न हा पॅटर्न याला आपल्याला पॅटर्न द्यायचा आहे. तर
एक मिनिट, ब्रशवरती जातो, सॉरी, परत यावरती जातो आणि हा पॅटर्न इथे याला काय येत नाही ते पाहू आपण. ऑब्जेक्ट ड्रॉ केला, त्यानंतर परत आर्टिस्टिक मीडिया टूलवरती सिलेक्ट केला. तर इथे काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे हे होत नाही आहे. तर आपण याला पुढच्या क्लासमध्ये, म्हणजेच यामधले जर काही आर्टिस्टिक मीडिया मधले जे टूल राहिलेले आहेत, कॅलिग्राफिक टूल आणि एक्सप्रेशन टूल, त्यामध्ये आपण थोडं याला पाहून घेऊ. तर आय होप तुम्हाला स्प्रेड टूल समजला असेल. थोडा भारी आहे टूल वापरण्यासाठी. यावर तुम्हाला चांगलीच प्रॅक्टिस करावी लागेल. आणि याविषयी काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला जर याविषयी काही लाईव्ह लेक्चर पाहिजे असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. म्हणजेच लाईव्ह लेक्चरमध्ये तुमचे जे डाऊट्स आहेत कोरोनाविषयी ते पूर्ण क्लिअर होतील. आय होप आर्टिस्टिक मीडिया टूल मधील तुम्हाला स्प्रे टूल समजला असेल. आणि काही डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी तुमच्या भावाला सपोर्ट करायला विसरू नका. तर चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.